या देशावर व्यापाऱ्यांचं राज्य आलेलं आहे. इतक्या अघोरी पद्धतीनं देशाचं राज्य कधीच कोणी चालवलं नव्हतं. आणि त्याच्यामध्ये जो एक पॅटर्न दिसतोय तो एखाद्या सिरियल किलरचा जसा पॅटर्न नाही, हे असतो सिरियल आणि किलर त्याला आहेत, सिरियल रेपिस्ट आहेत. लोकशाहीला दारिद्र्य आणलेलं आहे लोकांनी. अरे तुमच्या बापाने पक्ष स्थापन केला होता काय? मोदी आणि शहांनी काय केलं? माणसातला स्वाभिमान मारून टाकला. तपपूर्तीमध्ये देशाला त्याने काय दिलं? तर बेईमानी दिली. बेईमानी आणि गद्दारी हीच नैतिकता हे मोदी आणि शहांनी त्यांच्या रक्तात भिनवलं आहे. पण सत्ता जाताच देव बदलले. पण आमचे बहुसंख्य खासदार जे आहेत, बहुसंख्य, हे अजिबात आता विचलित होण्याच्या स्थितीमध्ये नाही की अचानक उद्रेक होईल. म्हणलं ना, कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. आशावादी असायला पाहिजे. आपल्याला उतरावं लागेल आणि लोकांनासुद्धा रस्त्यावरती आणावं लागेल. त्याशिवाय हे सरकार नमणार नाही. देश अराजकाकडे निघाला आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. देशाच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षांपासून ज्या सहजतेनं आणि ज्या राजकीय निर्घृणतेनं राजकीय पक्ष फोडले जात आहेत ती एक चिंताजनक घडामोड होत चाललेली आहे. अगदी गेल्या महिनाभरामध्ये आम आदमी पक्षाचे पंजाबमधले 7 खासदार फोडले गेले. आता तृणमूल काँग्रेस म्हणजे अगदी पश्चिम बंगालचा निकाल लागून 1 महिना कुठं होतोय तोवरच पश्चिम बंगालमधले आमदार फोडले गेले, खासदार फोडले गेले आणि महाराष्ट्राला तर हे पक्षफोडीचं राजकारण आणि त्याच्यानंतर झालेल्या कोर्ट केसेस हे सगळं परिचित झालेलं आहे. पण हा जो एक पॅटर्न आहे तो लोकशाहीसाठी फार गंभीर आहे. एक प्रकारे या सगळ्या राजकारणाचं जे नॉर्मलायझेशन करण्याचे प्रयत्न चालू आहेत ते फार गंभीर आहेत. आणि कशासाठी हे सगळं केलं जातं आहे? इतकी अनिर्बंध सत्ता मिळूनसुद्धा ही भूक नेमकी संपत का नाही? तृणमूल काँग्रेसमध्ये नेमकं असं काय घडलं की ज्याच्यामुळं इतक्या सहजपणे महिनाभरात हा पक्ष विखुरल्याचं दिसतंय? या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत सर आणि सामनाच्या ऑफिसमध्ये आहोत आत्ता आम्ही. राऊत सर, खरं तर अशा पद्धतीचं राजकारण हे सेम आपण शिवसेनेच्या बाबतीत बघितलेलं होतं. हाच पॅटर्न नंतर बऱ्याच ठिकाणी राबवला जातोय आणि त्याच पद्धतीनं सगळे पक्ष फोडले जात आहेत. हा गुजरात पॅटर्न आहे, व्यापारी पॅटर्न आहे. या देशावर व्यापाऱ्यांचं राज्य आलेलं आहे. जसं ब्रिटिशांचं राज्य हे व्यापाऱ्यांचं राज्य होतं. ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापार करायला आलेली कंपनी होती. त्याच्यामुळे त्यांनी अत्यंत निर्घृणपणे राज्य केलं आणि राज्य 150 वर्ष टिकवलं. तोच पॅटर्न गुजरातमध्ये अनेक वर्ष चालवला आणि तोच पॅटर्न दिल्लीमध्ये चालवला जातो आहे. तुम्ही एक शब्द वापरलात, निर्घृणपणे. मी म्हणेन अघोरी पद्धतीनं. या देशामध्ये लोकशाहीमध्ये अनेक चढउतार आलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा या लोकशाहीला धोका निर्माण झाला त्या वेळेला सत्ताधारी पक्षातल्या काही लोकांनीसुद्धा लोकशाही टिकवण्यासाठी कुर्बानी दिलेली आहे. अनेकांनी दिली. त्यांनी मग मंत्रिमंडळातून राजीनामे दिलेले आहेत अनेकदा. बरोबर. अशा विषयांवर मतभेद झाल्यामुळे काही लोकांनी मग बाहेर पडून लोकशाही वाचवण्यासाठी स्वतंत्र पक्षांची स्थापना केलेली आहे वेगळ्या पद्धतीनं. आणीबाणीच्या काळामध्ये जगजीवनराम बाहेर पडले आणि एक मोठी क्रांती झाली. पण गेल्या 12 वर्षामध्ये इतकी भय आणि दहशत निर्माण केल्या की कोणी कोणती भूमिका घ्यायला तयार नाही. आणि सत्ताधारी पक्षातले जे लोक आहेत ते मला असं वाटतं आहे की पूर्वीच्या काळात काही भागात लहान मुलं रडायला लागले की त्यांना त्यांच्या जिभेवरती एक अफूचं थेंब टाकून त्याला झोपवायचे. तसं हे लोक सगळे जे आहेत त्यांना जेवणामध्ये किंवा खाण्यामध्ये बहुतेक त्यांचं हायकमांड हे अफू किंवा भांग मिसळते आहे आणि म्हणून ते सगळे असे बेहोश आणि बेधुंद झालेले आहेत. त्यांना काही दिसत नाही, त्यांचा मेंदू चालत नाही. पण जर त्यांचे डोळे उघडले असतील तर त्यांनी पाहायला पाहिजे हा देश नष्ट होतो आहे. या देशाला जी लोकशाहीची महान परंपरा आहे, एक संस्कृती आहे, ती नष्ट होते. इतक्या अघोरी पद्धतीनं देशाचं राज्य कधीच कोणी चालवलं नव्हतं. आणि त्याच्यामध्ये जो एक पॅटर्न दिसतोय तो एखाद्या सिरियल किलरचा जसा पॅटर्न असतो. सिरियल किलर आहेत, सिरियल रेपिस्ट आहेत, एकच प्रकार आहे तो. चटक लागल्यासारखी. म्हणजे आता पक्ष फोडले तरी काही होत नाहीये. ॲडिक्शन आहे, ॲडिक्शन. आणि कोर्ट पण काही करत नाहीये. हे ॲडिक्शन आहे
आणि हे ॲडिक्शन त्यांनी सगळ्यांना केलेलं आहे. मग निवडणूक आयोग असेल ते सुद्धा याच ॲडिक्शनमध्ये आहेत नशेच्या. ते लगेच प्रमाणपत्र देऊन टाकतात. देशाचं सुप्रीम कोर्ट प्रत्येक सरन्यायाधीश 5 सरन्यायाधीश झाले आमची केस चालू आहे. प्रत्येक वेळेला वाटतं हा बरा, मग अरे वाटतं नाही याच्यापेक्षा तो बरा होता. चंद्रचूड आले आमच्या आशा पल्लवित झाल्या की न्यायमूर्ती चंद्रचूड, यशवंत चंद्रचूड यांची चिरंजीव, पण बकवास हे आताचे त्याच्या आधीचे. हे शेपट्या घालून जर तुम्ही खुर्चीवर बसणार असाल प्रमुख न्यायाधीश पदाच्या शेपट्या घालून, तर तुम्ही कशाला स्वतःच्या भोवती न्यायाधीश हा पदवी लावता? नका लावू, तुम्ही दलाल लावा. आम्ही सरकारचे एजंट आहोत हे तुम्ही स्पष्ट सांगायला पाहिजे. एक लक्षात घ्या, भारतीय घटनेतल्या 10th शेड्यूल मध्ये एक स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या शेड्यूलमध्ये फुटीला मान्यताच नाही. गट किंवा उपगट याला मान्यताच नाही. विलिनीकरण, तुम्हाला विलिनीकरण हा मार्ग जर घटनेने दाखवून दिलाय, बरोबर, मग तुम्ही निर्णय का देत नाही? एक्झॅक्टली. कुठला गट? ममता बॅनर्जी, त्याच्या आधी शिवसेना, त्याच्या आधी माननीय शरद पवार साहेबांचा पक्ष, त्याच्या आधी पासवानचा पक्ष अशाच पद्धतीनं फोडला. जर तुम्ही संविधानामध्ये मान्यताच नाही आहे फुटीला किंवा गटाला उपगटाला, तुम्हाला त्या पक्षात एखाद्या विलीन व्हावं लागेल हे जर स्पष्ट आहे, तुम्हाला मग संविधान कळत नाही का? मग तुम्ही न्यायाधीश कसले? तुम्हाला कायदा कळत नाही? तुम्ही कोणाची भलावण करताय? हा निवडणूक आयोग कोणाची भलावण करतोय? सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश कोणाची भलावण करतायत? या सगळ्यांनी मिळून सामुदायिकपणे या लोकशाहीचं लोकशाहीचा हत्याकांड केलेलं आहे आणि करतायत, रोज करतायत. म्हणजे खरं तर या विषयावरती मुद्दाम एखाद्या राजकीय विश्लेषकाचा इंटरव्ह्यू न करता मी राऊत साहेबांचा करतोय, कारण या सगळ्या गोष्टी थेटपणे अंगावर घेण्याचं काम ते गेले काही वर्ष करतायत आणि शिवसेना या सगळ्यातून स्वतः समोर जाते. त्यामुळं त्यांचे स्वतःचे अनुभव याबद्दल ऐकणं हे जास्त संयुक्तिक आहे. आत्ता तुम्ही जो कोर्टाचा उल्लेख केला, जर समजा महाराष्ट्राच्या केसमध्ये कोर्टाच्या निकालानं या पक्षांतरबंदी कायद्याचं पावित्र्य राखलं असतं आणि ती जी विलिनीकरणाची अट आहे ते पुढे काहीच घडलं नसतं, तर पुढचे पण वाचले असते. नक्कीच. एक लक्षात घ्या की महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. हे सांगायला काय कोणी न्यायाधीशाची किंवा यांची गरज नाही. एकनाथ शिंदे म्हणतात माझा पक्ष, अमित शहा म्हणतात एकनाथ शिंदेचाच पक्ष, मोदी ठरवणार शिवसेना कोणाची. शरद पवार अजून हयात आहेत, त्यांनी हा पक्ष स्थापन केला आहे. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा पक्ष अजित पवारांच्या हातात देता तुम्ही. ही कुठली लोकशाही? ममता बॅनर्जींनी एका संघर्षातून तिचा भले ठीक आहे तिच्यावर तुम्ही आता का टीका टिप्पणी करत असाल, त्यांनी असं राज्य केलं, त्यांनी तसं राज्य केलं. फार मोठ्या संघर्षातून रस्त्यावर हा पक्ष त्यांनी स्थापन केला, ते आहे ना अजून. आणि कोणीतरी एक छपरी पोरगा येतो, काहीतरी बॅनर्जी काय ऋतुव्रत बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस आमची म्हणतो, माझी म्हणतो, तो आलाय आणि डाव्यांकडून आला आणि त्याला हे लोक पाठिंबा देतात. विधानसभाचे अध्यक्ष तिकडला पश्चिम बंगालचे, काहीतरी लाज बाळगा. इतका सुद्धा निर्लज्जपणा बरा नाही. ही निर्लज्ज आहेत, पण या टोकाचा निर्लज्जपणा या देशाच्या लोकशाहीत होतो आहे. आणि नरेंद्र मोदी म्हणतात मी एक तपपूर्ती केली. या गोष्टींची तपपूर्ती केली. 12 वर्ष तपपूर्ती केली आणि त्यांची तुलना नेहरूंशी केली जाते. नेहरूंनी 12 वर्ष गेले आणि मोदी अजून त्यांच्या पुढे. वय वाढलं म्हणून काय तुम्हाला नेहरू होता येणार नाही ना. नेहरूंनी असे पक्ष फोडले नाहीत, आमदार खासदार विकत घेऊन राज्य केलं नाही. ते लोकांचे नेते होते. तुम्ही आहात का? तुम्ही ज्या पद्धतीनं कारभार करता, तुम्हाला गरजच नाही. तुमच्याकडे इतकं 5वी बहुमत आहे. तुम्ही पश्चिम बंगालला जिंकलात ना, तुम्हाला बहुमत मिळालं. ते मिळालं असताना सुद्धा तुम्ही हे अशा प्रकारे विरोधी पक्ष संपवून टाकता. महाराष्ट्रात तुम्ही तेच केलं. आपचा पक्ष फोडलात, अकाली दल फोडलात. तुम्ही काय, तुम्हाला ही कोणती चटक लागली आहे, नशा लागली आहे फोडण्याची? तुम्हाला यापेक्षा वेगळं काय सुचत नाही का? काही चांगल्या गोष्टी तुम्हाला सुचल्या पाहिजेत ना. राज्यकर्त्याला सतत नव्या नव्या कल्पना आल्या पाहिजेत. बरोबर. राष्ट्रहिताच्या, नीतिमत्तेच्या, संस्कृतीच्या, विकासाच्या.
तुम्हाला फक्त ह्याला संपवायचं आहे आणि त्याला संपवायचं आणि हा पक्ष फोडायचा आणि त्याला विकत घ्यायचा आहे. याचं कारण यांची डोकी ही व्यापाऱ्यांची डोकी आहे. तेवढंच जमतं त्यांना. त्यांना तेवढंच जमतं. त्यांना प्रॉफिट अँड लॉस या 2 शब्दाशिवाय काहीच कळत नाही. फायदा आणि तोटा फक्त. बघा, महात्मा गांधी हा एकमेव गुजराती माणूस ज्याने देशाचा फार प्रचंड मोठ्या प्रमाणात विचार केला आणि ते सुद्धा गुजरात सोडून बाहेर पडले राष्ट्रकार्यासाठी, स्वातंत्र्यासाठी. जाताना ते म्हणाले की इथे बसून मला स्वातंत्र्याचं काम करता येणार नाही, कारण हे व्यापारी मंडळ आहे. बरं. हे व्यापाऱ्यांचं राज्य आहे, हा प्रदेश आहे. त्याच्यामुळे मला इथे जी माझी ध्येय आहेत स्वातंत्र्यासाठी ती मला इथे पूर्ण करता येणार नाहीत, म्हणून मला इथून बाहेर पडलं पाहिजे या व्यापाऱ्यांच्या या मंडळीतून. आणि ते महाराष्ट्रात आले आणि त्यांनी ही सगळ्या चळवळी केल्या. मग ते दिल्लीत गेले, चंपारण्याला गेले, पण गुजरातमधून त्यांना स्वातंत्र्याच्या लढ्याचा आवाज देता आला नाही. लक्षात घ्या, याच्यातच सगळं आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत का लुटली? हे लोक ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी द्यायचे, तिकडले व्यापारी हे ब्रिटिशांना खंडणी द्यायचे, पैसे द्यायचे. त्याच्यामुळे देशाला किंवा स्वराज्याला भविष्यात त्रास होईल, म्हणून त्यांची रसद तोडली पाहिजे ब्रिटिशांची. म्हणून छत्रपतींनी तिथे हल्ला केला. हा सगळा इतिहास ज्याला माहिती आहे त्याला हे 2 जे वीर बसले आहेत व्यापाऱ्यांचे नेते, ते असे का वागतायत हे कळेल. पण याला कारण त्यांच्या पक्षाचे लोक सुद्धा जबाबदार. त्यांच्या पक्षाचे लोक गांडू आहेत. ते खाजगीत खूप बोलते. खाजगीमध्ये हे लोक कब जाएंगे, कब क्या होगा असं म्हणणार. कुछ करो म्हणजे तुम्ही करा ना. भाजपचे लोक, भाजपचे मोठे मोठे लोक अगदी खाजगीत भेटले असं हळूच काना बरं घाबरतात ते, असे करून कोण बघणार तर नाही. मला संजय राऊत आवाज निघत नाहीये, कोणाचा आवाज निघत नाहीये, नुसते फुसक्या सोडत असतात ते. अहो, ते एवढे घाबरतात. एकेकाळी पार्लमेंटमध्ये फार मोकळं वातावरण असायचं. लॉबीमध्ये, सेंट्रल हॉलमध्ये, सभागृहात आम्ही एकमेकांना भेटायचो, बोलायचो. आता ते घाबरतात आमच्याशी बोलायला, कोणी बघणार तर नाही ना. लॉबीमध्ये सुद्धा आम्हाला चुकवून जातात सगळ्यांना. काय त्या CCTV फुटेजमध्ये जर कोणी बघितलं की मी ह्यांच्याशी बोलतोय, ही या देशाच्या लोकशाहीची अवस्था आहे. लोकशाहीला दारिद्र्य आणलेलं आहे लोकांनी या देशामध्ये. अहो, तुम्ही सत्तेत आहातच, तुम्हाला बहुमत आहे आणि ते बहुमत इतक्यात जाणार नाही हे आम्हाला माहिती आहे. पण तुम्ही काय अवस्था करून ठेवली आहे माणसांची तुमच्या. हां, पण म्हणजे आता मगाशी आपण ज्या पॅटर्नबद्दल बोलत होतो की एकच पॅटर्न, शिवसेना खरी आमची आहे म्हणायचं, बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व आहे तर त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे नेतोय. पश्चिम बंगालमध्ये आपण बघतोय की जो आमदारांचा गट आहे तो म्हणतोय की आम्हाला ममता बॅनर्जींची लिडरशिप मान्य. एकच पॅटर्न आहे. म्हणजे तुम्हाला जर पक्ष समजा सोडायचा आहे, राष्ट्रवादी बोले शरद पवार आमचं दैवत तर ही एक पळवाट जी शोधली गेलेली आहे पक्ष फोडण्यासाठी. म्हणजे डायरेक्ट तुम्ही यांना भाजपमध्ये सुद्धा घेत नाही, तुम्ही यांना अशा पद्धतीनं विभाजित करून ठेवता की ना धड ते म्हणजे या बाजूचे ना इकडचे. म्हणजे काय नाही, ते ठिकठिकाणी गुलामांची बेट तयार करतायत. मी तर नेहमी सांगतो, ते एकनाथ शिंदेचा एक पक्ष आहे, तो कसा काय पक्ष असेल? त्याने कधी पक्ष स्थापन केला? पक्ष स्थापन कधी केला? अजित पवारांनी ते राष्ट्रवादी का प्रफुल्ल पटेल पक्ष स्थापन कधी केला? कधी पक्ष स्थापन केला? यांचे पक्ष स्थापन केले अमित शहाने. त्यामुळे यांच्या पक्षाचे संस्थापक सगळ्यांचे अमित शहा आहेत. त्यांनी त्यांचा फोटो लावला पाहिजे. आमच्या पक्षाचे संस्थापक आहेत, संस्थापक अध्यक्ष हे अमित शहा आहेत. आणि त्या सगळ्या पक्षांनी त्यांच्या पक्षाचे वर्धापन दिन वगैरे जे आहेत ते अहमदाबादला जाऊन साजरे केले पाहिजे. मी नेहमी सांगतो, ते इथे करतात, आज आमचा पक्षाचा वर्धापन दिन आहे. अरे, तुमच्या बापाने पक्ष स्थापन केला होता काय? तुमचा पक्ष अमित शहाने स्थापन केला आहे. तुमच्या पक्षाची सूत्र तिथून हालतात, तुम्ही तिकडे जायचं अहमदाबादमध्ये. त्यांचे आमदार खासदार सुद्धा तेच ठरवतात कोण जाणार कोण नाही. हो, यांना लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र वगैरे म्हणतात, आम्ही मराठे वगैरे म्हणतात ना, आणि लाचारी करतात हे सगळे लोक. मग ते राष्ट्रवादी काँग्रेसचे असोत किंवा त्या शिंदे गटाचे असोत. काय करणार आहे ते? स्वाभिमान नावाची गोष्ट आहे की नाही? पण नाही. ह्या लोकांनी, मोदी आणि शहांनी काय केलं? माणसातला स्वाभिमान मारून टाकला. कोणीही स्वाभिमानानं उभं राहायचं नाही,
कोणीही संघर्षाची भाषा करायची नाही. हम्म. स्वाभिमान प्रश्न हा विचारायचा शब्द, नाही. स्वाभिमान हा शब्दच त्याने संपवून टाकला. विशेषतः या महाराष्ट्राला त्याने पांगळं करून टाकलं. आम्ही मोजके लोक बोलतोय करतोय. पण असं काय म्हणजे होतं की कालपर्यंत जे खासदार एवढे ममता बॅनर्जींच्या सोबत होते, इतकी वर्ष त्यांच्यासोबत काम केलेल्या काकोली त्या घोष आहेत, अचानकपणे सरकार बदललं की तुम्ही काहीतरी कारणं शोधता आणि अचानकपणे पक्ष सोडतात, तर हे बघा कशामुळे इतक्या की सहजपणे व्हायला नाही लागलं? नाही नाही बघा, हे चटक लागलेले लोक आहेत. दुसरं असं आहे की हे सगळे तृणमूल काँग्रेस, अख्खी तृणमूल काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. हम्म. असं कोण म्हणत होतं? मोदी, शहा वगैरे, हो, सुवेंदू अधिकारी प्रचारामध्ये. वगैरे. हम्म. त्याच्यामध्ये सुवेंदू अधिकारी सुद्धा सामील होते. ऑन कॅमेरा 5 लाख रुपये घेताना हो. मोदी त्यांची क्लिप दाखवत होते. देखो देखो देखो, 5 लाख यहाँ 2.5 लाख यहाँ 2.5 लाख. हां, हे कोण सांगत होते? मोदी. त्या भ्रष्टाचारांचा सरदार त्यांनी आपला मुख्यमंत्री केला. हम्म. ही यांची नीतिमत्ता आहे, लक्षात घ्या. आता हे सगळे बांगलादेशींना पाठिंबा देणारे तृणमूलवाले, हम्म. यांनी बांगलादेशींचं राज्य इथे आणलं, हे भ्रष्टाचारी, हे गुंड. आता तो अख्खा तृणमूल काँग्रेस त्याने भाजपात विलीन करून घेतला. हम्म. याला काय म्हणणार तुम्ही? संपूर्ण भ्रष्टाचारी तृणमूल काँग्रेस त्यांच्या दृष्टीनं, हम्म. बांगलादेशींना पाठिंबा देणारा तृणमूल काँग्रेस, हे सगळेच लोक त्याच्यामध्ये होते. हे सगळे त्यांनी भाजपात विलीन करून घेतले. मग तुम्ही काय भाजपवाले आहात का? तुमची काँग्रेस झाली. मग खरं आहे. कार्यकर्त्यांची किती वाईट अवस्था की कालपर्यंत ज्यांच्याशी लढत होतो त्यांना असं सहन करावं लागतं. महाराष्ट्रात तरी वेगळं काय आहे? मग सर्वत्र तेच आहे. हम्म. यालाच म्हणतात की बघा, व्यापारी जो असतो की नाही, काही व्यापारी चांगले आहेत, काही व्यापारी ज्या पद्धतीनं इथे व्यापार करून पैसे कमवतात, फायदा कमवतात, त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहेच. तसेच हे व्यापारी आहेत ना. हम्म. आणि ती व्यापाऱ्यांची भूमी आहे. मोदी तर वारंवार म्हणायचे माझ्या रक्तात व्यापार आहे म्हणून. पण काल इंडिया अलायन्सची बैठक होती, तुम्ही त्या बैठकीच्या मध्ये म्हणजे शिवसेना पण सहभागी झालेली हो. होती. ममता बॅनर्जी तिथं असताना त्यावेळी हे सगळं हो. घडत होतं. हो, आम्हाला बाहेर कळत होतं काय चाललं आहे, भूपेंद्र यादवच्या घरी काय चाललं आहे, हम्म. किंवा ती शताब्दी रायच्या घरात काय चाललं आहे, तिथे कसे लोक येत आहेत जात आहेत. हम्म, हम्म, हम्म. मला अनेकांचं आश्चर्य वाटतं की उदाहरणार्थ तुमचा तो शत्रुघ्न सिन्हा, बरं, ते पण राजकारणात अडगळीत गेलेले ती गृहस्थ, त्यांना ममता बॅनर्जीनं पश्चिम बंगालमध्ये आणून खासदार केलं, परत प्रवाहात आणलं. किमान कृतज्ञता असायला पाहिजे राजकारणामध्ये, हम्म. किमान कृतज्ञता असायला पाहिजे. असे काही लोक ममताने निवडून आणले की जे कधी पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत मेंबर होऊ शकले नसते. महाराष्ट्रात पण शिवसेनेच्या बाबतीत तेच आहे, किंवा शरद पवारांच्या पक्षाच्या बाबतीत तेच आहे. हम्म. पण लोक असे उलटतात हम्म. राजकारणात. ही सवय कोणी लावली लोकांना? तर मोदी आणि शहांनी लावली, गद्दारीची आणि बेईमानीची. तपपूर्तीमध्ये देशाला त्याने काय दिलं? तर बेईमानी दिली, हम्म. गद्दारी दिली. हे त्यांच्या तपपूर्तीची फलश्रुती आहे की त्यांनी देशाला गद्दार आणि बेईमान आणि अंधभक्त बनवलं. काही बोलायचं नाही. पण आता ममता बॅनर्जींची जी इमेज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती मास लीडर म्हणून स्ट्रीट फायटर आहेत. तर अशा नेत्याला आपल्या पक्षातल्या या सगळ्या गोष्टींचा अंदाज नाही आला का, किंवा त्या हे सगळं रोखू शकल्या नसत्या का? आता जे प्रश्न निर्माण होत आहेत. मला आश्चर्य वाटतं जेव्हा आमचा पक्ष फुटला, हो. आमदार गेले, हम्म. खासदार गेले, तेव्हा अर्थात वाईट तर वाटणारच हम्म. की आपल्या पक्षाची डोळ्यासमोर शक्ल झाली. हम्म. आपण एका वेगळ्या विचारात असतो. अशा वेळेला राज्यसभेत किंवा बाहेर कुठे भेटले तर हे सगळे तृणमूलवाले आम्हाला छेडायचे. बर, क्या भाई, कैसे हो गया? कैसे गया, तुमको पता ही नहीं, हम्म. तुम क्या कर रहे हो? तो हम्म. हम्म. कैसे हो गया, तुम्हारा ध्यान नहीं था, इतने लोग छोड़कर चले गए. हम्म. हम्म. आता त्यांचं काय झालं? बरोबर. त्यांचं काय झालं? पवारसाहेबांना सुद्धा ते इतने बडे नेता हम्म. की लोक छोडकर बरोबर. चले गए. हम्म. ममता पण मोठ्या नेत्या होत्या, हम्म. केंद्रात मंत्री होत्या, राज्यात मुख्यमंत्री होत्या, 15 वर्ष संघर्ष केलाय त्यांनी रस्त्यावर. लोक गेले सोडून. कारण लोकांना अलीकडच्या काळामध्ये निष्ठेपेक्षा बेईमानी आणि गद्दारी ही महत्त्वाची, हीच नैतिकता हे मोदी आणि शहांनी त्यांच्या रक्तात भिनवलं आहे, विचारात भिनवलं आहे.
पण आता अभिषेक बॅनर्जींची युवा पिढीची एक वेगळी कार्य करण्याची शैली, त्याच्याबद्दल पण काही आवाज मग आता 15 वर्ष तुम्ही त्यांच्यावर काम केलं, मी त्यांचे पाया पडताना बघितले हे लोक सगळे, दिल्लीत तिथं. मी स्वतः पाहिलंय. हम्म. हे सगळे लोक जे सोडून गेले त्यातले अनेक खासदार आमदार मी स्वतः पाहिलंय की अभिषेक बॅनर्जींना वाकून असं पाया पडणं वगैरे असं देवासारखं. पण सत्ता जाताच हम्म. देव बदलले, हम्म. असं आहे ते. आता या सगळ्या घडामोडींचा एक अर्थ असा पण काढला जातोय की आता एनडीएची ताकद, म्हणजे आता जर समजा हे एवढे खासदार तिकडे गेले तर जे डिलिमिटेशन बिल सरकार आता या मागच्या सेशनमध्ये हो. आणू शकलं नव्हतं, 850. हां, ते परत आणू शकतील का ते? अहो, चालू आहेत त्यांचे आणि त्या प्रयत्न. दृष्टीनं मग जर तयारी चालू असेल तर मग शिवसेना असतील, राष्ट्रवादी, आपले खासदार यांच्यामध्ये पण काही फूट होऊ बघा, शकतात. त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आमच्या लोकांवरती हात टाकण्याचा. ते मागच्या वेळेलाही झाले. आम्ही यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा तटबंदी मजबूत केली, हे खरं आहे. पण आमच्या लोकांपर्यंत त्यांचे लोक पोचले होते वेगळ्या वेगळ्या ऑफर्स घेऊन. पण आमचे बहुसंख्य खासदार जे आहेत, बहुसंख्य, ते अजिबात आता विचलित होण्याच्या स्थितीमध्ये नाही. पैशाचं आमिष ते दाखवतात सगळ्यात आधी. मग जुनी प्रकरणं शोधून काढून धमक्या देतात, तुरुंगात टाकण्याच्या, कुटुंबाचं काहीतरी काढतात. म्हणजे फार अत्यंत नीचतम स्थितीला जाऊन ते काम करतात. आणि हे काम व्यापारीच करू शकतो राजकारणातला, असं कोणी करू शकत नाही. काँग्रेसनं हे असं कधीच केलं नाही, कधीच नाही केलं. इतक्या वर्षांची सत्ता होती, करू शकले असते काही. ते खानदानी रईस होते. त्याला आपण म्हणतो ना खानदानी रईस, खानदानी दौलतबाज लोक, तसे होते ते लोक. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, चोरांचे झालेले हे श्रीमंत आहेत, चोऱ्या माऱ्यातून ते असेच वागतात ते. हां, तर ते करतात, प्रयत्न करतील. पण अजूनही त्यांना 30 ते 35 खासदारांचं बळ कमी पडतं. मी जे आकडे पाहिले, त्यांना डोक्यात आहे की 850चा आकडा त्यांना जो आहे लोकसभेत आणायचाच आहे. आणि त्यांचा जो पराभव झाला, ते बिल जे कोसळलं, त्यानंतर त्यांना फार ते अपमानास्पद वगैरे वाटते की आमचं बिल कोसळलं वगैरे, म्हणून आता आम्ही काही करू. पण म्हणजे ही भूक, हा जो हव्यास आहे तो थांबणार कधी? बकासूर. म्हणजे काल एका प्रवक्त्यांची खूप चांगली कमेंट होती काँग्रेसच्या, की उद्या जर माझ्या फ्रीजमध्ये नासके आंबे दिसले तर हे नासके आंबे सुद्धा भाजप तिथे घेऊन जायला कमी करणार, की आता बरेचसे केवळ काँग्रेसचे आहेत म्हणून. पण नासके आंबेच घेत आहेत ते. ज्यांना तुम्ही कालपर्यंत सडके नासके म्हणत होतात सगळे, तेच घेऊन तुम्ही आता बाजार भरवलाय ना आंब्याचा. बरोबर. बघा ना तुम्ही, हे जे तृणमूलचे घेतलेले खासदार आणि जे आमदार आहेत त्यांच्यावर काय काय आरोप केलेत तुम्ही? मी नावं घेऊ, मला सगळे माहिती आहेत ते. कोणी बांगलादेशी आहे त्याच्यामधला, कोणी बांगलादेशाला पोचणारा आहे, कोणी गुंड आहेत, हे सांगा, हे कोणी भ्रष्टाचारी आहेत, सगळे तुम्ही घेतलेत नासके आंबे. आमच्या पक्षातले सुद्धा तुम्ही. अजित पवारांवरती 70,000 कोटीचा आरोप कोणी केला? स्वतः मोदींनी केला. अशोक चव्हाणांवरती आरोप कोणी केला? स्वतः मोदींनी केला. केला ना. प्रफुल्ल पटेलवरती आरोप कोणी केला? इक्बाल मिर्ची बरोबरच्या संबंधाचा स्वतः नरेंद्र मोदींनी केला जाहीर भाषणातून. बरोबर. हां, रेकॉर्डवरती आहे ना ते. आणि तुम्ही यांना आपला मांडीवर घेऊन बसता सगळ्यांना. एक तर आरोप खोटे होते किंवा तुम्ही निर्लज्ज आहात. पण आता हे जे चित्र दिसतंय, म्हणजे निकालानंतर सगळे आपले प्रादेशिक पक्ष संपत चाललेले आहेत. तृणमूलचा पराभव झाला, पटनायकांचा पराभव झाला, DMK तिथून आता बाहेर. तर अशा वेळी मोदींच्या विरोधात लढण्याची ताकद विरोधी पक्षामध्ये राहणार का, किंवा त्या दृष्टीनं काय स्ट्रॅटेजी असणार आहे? या देशामध्ये अराजक माजण्याची शक्यता मला अजून दिसते, आत्ता दिसते. असं वाटतंय की लोक रस्त्यावरती उतरणार नाहीत. नाही, तसं नाही आहे. महागाई विरुद्ध देशभरामध्ये, ट्रम्पच्या विरुद्ध त्यांच्या देशामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू झालेली आहेत. हिंदुस्थानमध्ये सुद्धा हे चित्र आम्हाला दिसतं आहे सातत्यानं, की अचानक उद्रेक होईल आणि हे सरकार त्या आगीमध्ये जळून जाईल. असं काय कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. या देशाच्या लोकशाहीला एक मोठी परंपरा आहे, देशाला एक मोठी परंपरा आहे. फक्त आज यांच्या हातामध्ये पूर्ण सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमचा वापर करून ते सत्तेवर चिटकून बसलेले आहेत.
ती सिस्टीम हलू शकते. म्हणलं ना, कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. माणसं आशावादी असायला पाहिजे. आम्ही सगळे आशावादी आहोत. इंदिरा गांधींचा पराभव होईल आणि त्यांचं सरकार जाईल, आम्ही त्या काळात कॉलेजला होतो, असं आम्हाला कधी वाटलं नाही. पण सकाळी आकाशवाणीवरती आम्ही ऐकलं इंदिरा गांधी हरल्या रायबरेलीमध्ये. 56,000 मतांनी हरल्या. मला सांगतो मी, संजय गांधी हरले 2.25 लाख मताने. हे जेव्हा सकाळी आम्ही आकाशवाणीवर ऐकलं, त्यावेळेला टी व्ही नव्हते, तेव्हा आमचा विश्वास बसला नाही. या देशाच्या पण तेव्हा लोकशाही ही सुदृढ होती. इंदिरा गांधीनं गैरमार्गाचं अवलंबन करून निवडणुका जिंकल्या नाहीत, जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. निवडणुकीला सामोरे पण गेल्या आणि त्या गेल्या. तसे हे लोक आहेत का? नाही. इंदिरा गांधी या व्यापारी नव्हत्या ना. गांधी परिवार किंवा इतर सगळे जे घराणी आहेत, ही यांनी राजकारणाकडे, सत्तेकडे व्यापार म्हणून पाहिलं नाही. त्यांच्या काही चुका झाल्या असतील, त्या चुका मोठ्याही असतील. त्या चुका जरी मोठ्या असल्या तरी त्यांनी देशाशी बेईमानी केली नाही, बरोबर, किंवा जनतेशी बेईमानी केली नाही, आणि देशाच्या संविधानाशी गद्दारी केली नाही, बेईमानी केली नाही. हे मान्य करावं लागेल. हां, शेवटचा प्रश्न म्हणजे आपल्या शिवसेनेच्या सगळ्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीमध्ये पण हे वारंवार सांगितलं जात होतं की हा प्रश्न केवळ शिवसेनेचा नाही आहे, हा प्रश्न देशातल्या राजकीय व्यवस्थेचा, प्रणालीचा आहे. कारण अशा पद्धतीनं जर पक्षातले लोक उठून पक्षांतर बंदी कायद्याला हरताळ फासू लागले तर ते सगळं स्ट्रक्चर कोलमडून पडेल. देशाच्या इतिहासामध्ये काळ्या कुट्ट अक्षरात आपल्या सुप्रीम कोर्टाचं बेईमानी संदर्भात एक प्रकरण लिहावं लागेल. असं एक प्रकरण. निकाल का देत नाहीत ते माहिती आहे ना. त्यांना निकाल आमच्या बाजूनच द्यावा लागेल म्हणून ते देत नाहीये. त्यांना माहिती आहे आपण पुस्तकामध्ये जे लिहिलंय ते बदलू शकत नाही. होय, आता बोला. हां, खरं. तुम्ही काय ते सांगत होतात पण मध्ये मी डिस्टर्ब केलं तुम्हाला. तर हे जे आहे म्हणजे की अशा पद्धतीनं म्हणजे राजकीय स्ट्रक्चर आपलं बिघडणं हे थांबणार कसं नेमकं मग? हेमंत सोरेन यांनी कालच्या बैठकीत शेवटी एक मुद्दा मांडला. हेमंत सोरेन असं म्हणाले, साधारण सगळ्यांचं ते म्हणणं होतंच, पण हेमंत सोरेन म्हणाले शेवटी की मी मुख्यमंत्री आहे, मला तुरुंगात टाक. माझ्यावरती आजही प्रचंड दबाव आहे, पण मी ते दबावाचे जे दरवाजे आहेत ते बंद करत आणलेले आहेत झारखंडमध्ये, आणि मी त्यांच्याशी लढतो आहे. आपल्याला उतरावं लागेल आणि लोकांना सुद्धा रस्त्यावरती आणावं लागेल, त्याशिवाय हे सरकार नमणार नाही. ते टू द पॉईंट बोलले. बरोबर, फार महत्त्वाचं बोलले. आणि जवळजवळ सगळ्याच नेत्यांनी हेच मत मांडलं की आपल्याला आता रस्त्यावरती उतरून लोकांना सांगावं लागेल की आम्ही का रस्त्यावरती उतरलोय आणि तुम्ही का उतरायला पाहिजे. ही वेळ आता आलेली आहे. म्हटलं ना, अराजकाची स्थिती निर्माण झालेली आहे. अराजक. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे देश अराजकाकडे निघाला आहे. आणि दुर्दैवानं ज्या पक्षाबरोबर आम्ही 25 वर्ष काढली त्याच पक्षामुळे देशामध्ये अराजक निर्माण होत आहे. हे दबावाचे दरवाजे जे आहेत ते बंद करणं याची सुरुवात खरं तर प्रत्येकानं आपापल्या पातळीवरती केली तर मला वाटतं कदाचित या व्यवस्थेशी लढा जो आहे तो देण्यासाठी हा देश तयार होईल. सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी. आणि देशाच्या राजकारणामध्ये हा जो एक पॅटर्न पडत चाललेला आहे पक्षफुटीचा, आणि तो फार वेगाने पसरत चाललेला आहे, हा राजकीय रोग जो आहे तो आपल्या लोकशाहीसाठी काही फार चांगला नाही आहे. त्यामुळं तो लवकरात लवकर बरा होऊ हीच आपण सगळे प्रार्थना करू शकतो. या संपूर्ण मुलाखतीबद्दल तुमच्या काही सूचना, प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.